शाळा उघडली तर मुलींना शिकायला भेटते आता सध्या. आत्ता ज्योतिबा फुलेंनी शाळा उघडली नसती तर आत्ता आम्हाला शिकायला भेटलं नसतं, तर आत्ता आम्ही इथं नसतो. मी रावसाहेब पवार, महात्मा फुले समता प्रतिष्ठान या संस्थेच्या संस्थापक सभासदांपैकी एक. आज सत्यशोधक सिनेमा पाहिला आणि समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये जे काम आम्ही करतो आहोत, जो विचार फुल्यांचा पुढे न्यायचा प्रयत्न करतो आहे, त्याला परिणामकारकरित्या जर समाजाच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं आस्था किंवा प्रेम निर्माण करायचं असेल तर या चित्रपटाचा नक्की उपयोग होईल. आणि या सत्यशोधक समाजाच्या चित्रपटातून नवीन मुलांच्या मनावर, नव्या पिढीच्या मनावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. समाजाची ती आजची गरज आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांना हा सिनेमा दाखवणं, स्वतः तो सिनेमा पाहणं आणि त्याच्यातून स्वतःच्या मनाचं प्रबोधन करून समाजामध्ये प्रबोधनाची दिशा देणं, हे काम यापुढे प्रत्येक पुरोगामी माणसाला करावं लागेल आणि ते करणं समाजाच्या हिताच्या दृष्टीनं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकानं हा चित्रपट पाहावा. या चित्रपटासाठी आपल्याबरोबर ज्यांना शक्य नाही त्यांनाही हा चित्रपट दाखवण्याची जबाबदारी आपण घ्यावी आणि या चित्रपटाच्या माध्यमातून या देशाच्या ऊर्जितावस्थेला आणि समाजाच्या ऊर्जितावेला हातभार लावावा अशी विनंती मी सर्व समाजाला करतो. त्याबद्दल काय कसं होतं अभिनय कलाकारांचा कसं होता? कलाकारांचा अभिनय हा खूप चांगला अभिनय आहे. कलाकारांनी अतिशय जीव ओतून ते काम केलेलं आहे. ज्यांनी या सुगंध सिनेमाची निर्मिती केली त्या माणसांनी एका भावनेतून प्रेरित होऊन चित्रपट निर्माण केलेले दिसतोय असं मला भासतं आहे. प्रबोधनाच्या कामातली एक चांगली गोष्ट आणि एक मैलाचा दगड म्हणून या सिनेमाकडं पाहावं अशी भावना मला होते आहे. आणि म्हणून समाजानं या कलाकारांना समाजासमोर येण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्तानं मिळते. बरेचसे कलाकार याच्यामध्ये नवीन आहेत आणि या नवीन कलाकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ही भूमिका पार पाडलेली आहे. मी त्या कलाकारांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि सर याच्यामध्ये जो काळ आहे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो काळ आहे खूप मोठा काळ आहे. मग यामध्ये त्या काळाला पुरेपूर न्याय देण्यात आला आहे का आणि कशा पद्धतीनं तो दाखवला? नाही, चित्रपटाला न्याय मिळालेला आहे, नाही असं नाही. हा कालखंड आहे. अगदी त्यांनी भिडेवाड्यातली पहिली मुलींची शाळा सुरू केल्यानंतर पण जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेलं आहे. ओके. आणि ओव्हरऑल जाता जाता शेवट काय सांगताना आणि लोकांना काय आवाहन करताना? नाही, लोकांनी हा चित्रपट पाहायला पाहिजे. पाहून, कारण आता वाचनाची संस्कृती कमी झाल्यामुळे याच्यातून पात्रांच्या रूपानं हा इतिहास समोर उलगडला जातो. त्यावेळेला त्याचा एक वेगळा परिणाम पाहणाऱ्याच्या प्रेक्षकाच्या मनामध्ये निश्चितपणानं होतो. वाचणं जरी शक्य झालं नाही तरी संबंध पुस्तकाचा परिणाम साधण्याचं काम या चित्रपटाने केलेलं आहे. हे चित्रपटाच्या निर्मितीचं आणि चित्रपट निर्माण करणाऱ्या सर्व कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या यशाचं रहस्य आहे असं मला वाटतं. आम्ही गेली 50 वर्षे या चळवळीमध्ये काम करतो. मला फुल्यांच्याबद्दलची भूमिका घेत असताना एक गोष्ट माझ्या दृष्टीने एक जमेची बाजू होती की फुल्यांचं खानवडी हे गाव आमच्या सासवडपासून 6 किलोमीटरवर आहे. फुल्यांचा वावर हा सासवडमध्ये कायम होता. सासवडमधल्या मंडळींच्या मार्गदर्शनात फुल्यांचं फार मोठं बहुमोल सहकार्य लाभलेलं आहे. आणि फुल्यांनी या परिसरामध्ये येत असताना असं आम्हाला सांगितलं जातं पूर्वीच्या जुन्या माणसांच्याकडून, जी आमच्यापेक्षा वयानं 50, 60, 70 वर्षांनी मोठी होती. त्यातल्या काही मंडळींनी फुल्यांना पाहिलेलं होतं. अशी जी कुणी मंडळी होती त्यांनी आम्हाला आमच्या बालपणी आम्हाला सांगितलेलं आहे की फुले इथं येत असत आणि फुल्यांचे अखंड गायनाचं काम सासवडमध्ये चालायचं.
चळवळीचं एक प्रमुख केंद्र, सत्यशोधक चळवळीचं प्रमुख केंद्र म्हणून त्या काळामध्ये मेळे चालत असत. त्या मेळ्यांचंही एक केंद्र सासवडमध्ये होतं आणि सासवडशी त्यांचा कायम संपर्क होता. खानोडी हे त्यांचं गाव असल्यामुळं त्यांचं त्या निमित्तानं येणं या ठिकाणी होतं. शेतीसारख्या क्षेत्रामध्ये फुल्यांनी काम केलेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटना निर्माण करण्यामध्ये आणि ज्या कर्मचाऱ्यांच्या संघटना उभ्या केल्या याच्यामध्ये फुल्यांचं मोठं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. अशा अनेक विषयांना फुल्यांनी समाजामध्ये हात घातलेला आहे आणि सासवडच्या परिसरामध्ये त्यांचं चळवळीचं केंद्र होतं. म्हणून आम्हाला खरं तर या क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळाली आणि म्हणून गेली 50 वर्ष फुल्यांची सत्यशोधक समाजाची चळवळ आणि त्यांचा विचार पुढे नेण्याच्या दिशेनं आम्ही प्रयत्नशील आहोत. सासवडच्या परिसराचे ते असल्याचा आम्हाला एक वेगळा अभिमान आहे आणि अभिमानापेक्षाही समाजाची ती गरज आहे म्हणून आम्ही त्याला जाणीवपूर्वक या पद्धतीनं प्रयत्न करतो. प्राचार्य पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सासवड. प्रथमतः मी कलाकारांचं कौतुक करेन. संदीप कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर अशी भूमिका महात्मा फुलेंची या ठिकाणी निभावलेली आहे. त्यानंतर राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाईंची अतिशय सुंदर अशी कलाकृती सादर केलेली आहे. आणि मी आमचे मित्र कला दिग्दर्शक संदीप इनामके यांना धन्यवाद देईल की त्यांनी पाठीमागं लागून आम्हाला हा चित्रपट पाहायला लावला आहे. संदीपजी यांना मी धन्यवाद देईल की एका सुंदर चित्रपट पाहण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. चित्रपटामध्ये जो कालखंड दाखवलेला आहे अगदी पुस्तकात वाचल्याप्रमाणे महात्मा फुले डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांचे विचार खरोखर ऐकायला या ठिकाणी मिळाले, पाहायला मिळाले. तो चित्रपटाच्या माध्यमातून का होईना या तरुण पिढीपुढे महात्मा फुलेंचा विचार, सत्यशोधक विचार हा समाजापर्यंत गेलाच पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त युवकांनी, तरुणांनी आणि पालकांनी हा चित्रपट पाहावा अशी आग्रहाची विनंती मी त्यांना करेन. तुम्हाला एकंदरीत याच्यामध्ये कुठले सीन असे प्रभावी वाटले की ज्याच्यामध्ये असं वाटलं की हे सीन अशा पद्धतीनं चित्रित केले? काय सांगाल त्या सीनबद्दल? सीन होता ज्यावेळी महात्मा फुलेंच्यावर त्या ठिकाणी हल्ला केला गेला, तो सीन पाहिल्यानंतर खरोखर डोळ्यात अश्रू आले की त्यांचं परिवर्तन कसं झालं आणि कशा पद्धतीने महात्मा फुलेंनी ते आपल्याच बांधवांना त्यांचं मन परिवर्तन केलं. तो सीन मला या ठिकाणी प्रभावी वाटला. आणि म्हणजे चित्रपटामध्ये जी कलाकार आहेत त्यांच्या अभिनयाबद्दल कसा अभिनय त्यांचा? नक्कीच कुलकर्णी असतील किंवा राजश्री देशपांडे आणि इतर सहकलाकार आहेत, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी न्याय त्या भूमिकेला दिला असं मला तरी वाटतं. जाता जाता काय आवाहन करतात आत्ताच्या चित्रपटाबद्दल? चित्रपट हा समाजापर्यंत पोचणं गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. सध्याची सद्यस्थिती समाजाची पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने हा विचार आजही समाजापर्यंत पोचणं गरजेचं आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट गेला पाहिजे. मी प्राचार्य अरुण सुरदेकर. मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्या समितीचा सचिव, आजीव सेवक म्हणून काम पाहतोय. मी आज हा सत्यशोधक सिनेमा हा चित्रगृहामध्ये पाहिला. एक वेगळी आणि समाजाच्या सुधारणेच्यासाठी महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी जे केलेले अनेक प्रसंग आहेत ते आत्तापर्यंत आम्ही पुस्तकामध्ये वाचत होतो. पुस्तकात जे लिहिलेलं आहे ते गोष्टी रूपानं आम्हाला शिकवलं गेलं, परंतु प्रत्यक्षात चित्ररूपाने जे पाहण्याची संधी आज मिळाली त्याच्यामुळे किती प्रचंड मोठं काम समाज सुधारण्याचं काम या पती पत्नीनं केलेलं आहे याची एक जाणीव मला झाली. अनेक प्रसंग असे आहेत की ज्याच्यामध्ये की पुस्तकात वाचून सुद्धा समजत नाही, परंतु चित्ररूपाने पाहिल्यानंतर काही प्रसंगामध्ये डोळ्यातून अश्रू याल की असे हे प्रभावशाली समाज सुधारण्याचं काम करणारी माणसं ही आज नाही आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या या कामाची या चित्ररूपानं आपण पाहणं आणि येणाऱ्या पिढीला या पद्धतीनं ही माहिती देणे फार गरजेचं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून मी समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः विद्यार्थी, पालक आणि समाजातील इतर घटक या सर्वांना आवाहन करेन की हा चित्रपट जरूर पहा. कारण आपली जुन्या पिढीमध्ये जी परंपरागत काही रूढी आपण पाळत होतो त्या तोडण्याचं काम महात्मा फुलेंनी कसं केलेलं आहे. आणि म्हणून तिथे एक वाक्य वापरलेलं आहे त्यांनी की इतिहास
ऐकल्याशिवाय आणि इतिहास वाचल्याशिवाय पुन्हा इतिहास घडवता येत नाही. आणि म्हणून निश्चितच समाजातील प्रत्येक घटकानं पाहावं, कुटुंबातील प्रत्येक घटकानं एकत्र बसून पिक्चर पाहावा, चित्रपट पाहावा, अशा पद्धतीची ही निर्मिती आहे. म्हणून मला हा चित्रपट खूप आवडलेला आहे. मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करेन की हा चित्रपट घरोघरी पाहावा, चित्रपटगृहात जाऊनही पाहावा आणि आपण आपल्या पूर्वजांनी जे केलेलं कार्य आहे ते आपल्या डोळ्यासमोर ठेवावं. याच्यामध्ये सर शिक्षणाचा जो मुद्दा आहे ना तो खूप हायलाईट केला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुम्ही प्राचार्य आहात तर तुम्हाला काय वाटतं शिक्षणाचा जो मुद्दा याच्यामध्ये केलेला हायलाईट, किंवा ते जे कार्य केले खरं तर ते शिक्षणाचं कार्य केलं नसतं तर आज शिक्षण मिळालं नसतं, त्यातल्या त्यात मुलींना मिळालं नसतं, तर त्याबद्दल काय सांगा? महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीला प्रथमतः शिकवलं आणि भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई ह्या आद्य शिक्षिका म्हणून आपण पाहतोय. आज हा समाज इतक्या उंचीवर गेलेला आहे. महिलांच्या बाबतीमध्ये अनेक क्षेत्रामध्ये घोडदौड खूप प्रचंड झालेली आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत. आणि म्हणून मी सावित्रीबाईंच्या बाबतीत सांगायचं तर शैक्षणिक हा जो संपूर्ण प्रचंड असा बदल जो झालेला आहे तो केवळ आणि केवळ सावित्रीबाईंच्यामुळे झालेला आहे. त्यावेळेला त्या शाळेमध्ये जात असताना मार्तंडांनी इतरांनी त्यांच्यावरती शेणफेक केली, दगडफेक केली, रक्त आलं. त्यावेळेला माझ्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. इतकं ते भावनाशील होईल अशा पद्धतीचे प्रसंग या चित्रपटामध्ये दाखवलेले आहेत. ते खरोखरीच उत्तुंग आहे. सर्व कलाकारांचं मी मनापासून कौतुक करतो. ओके. आणि प्रेक्षकांना काय सांगत जाता जाता की खरं तर ही सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की अण्णा आपण असे बरेचसे पिक्चर बघतो, पण खरं तर या महापुरुषांवरती असं पिक्चर आहे की त्यांनी खूप मोठं कार्य केलं, त्याबद्दल काय सांगा? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरती हा चित्रपट खरं तर यापूर्वीच यायला पाहिजे होता, पण तो आता आलेला आहे. आणि ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुलांना अशा प्रकारचे संस्कार होण्यासाठी हा चित्रपट दाखवणं. म्हणून मी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला मी आवाहन करेन की हा चित्रपट पाहिलाच पाहिजे आणि आपल्या मुलांना हे संस्कार दिले.